तर कॉफी पिल्यानंतर आमचा ब्रंचचा प्लॅन होता. आम्ही ऍक्च्युली मिसळ खायला चाललेलो. वीकेंडमध्ये मिसळ खाणं हे पहिल्यापासूनच ही अशी ऍक्टिव्हिटी आहे की आम्ही पहिल्यापासून फॉलो करतो. सुट्टी असेल की मिसळ. हे सूत्र पुणेकरांना तर माहीतच असेल. तर मग ब्रंचसाठी जाताना संजनाची आजी आली. ते गावावरून आलेले त्याच्यामुळे आमचा काही प्लॅन सक्सेसफुल झाला नाही. आणि हे बघा आमचं ब्रंच. ब्रंच इज कन्वर्टेड टू हे लंच. त्यांनी अंडे आणले का गावावरून? हो आणि आळूच्या पाण्यात मॅडम पण रेडी झालेल्या आहे. पण काय मॅडमचा ब्रंच आता लंच लंच बनवते. लंचच झालेला आहे. ब्रंच काय बनवलंय तुम्ही? ब्रंचचा बी निघून गेला, लंच राहिला. डाळ, दोडक्याचा रस्सा, वा वा वा. भात, एकदम फास्ट. आज भाकरी बनणार आहे भाकरी बनवणार आहे? कारण की मला खूप भूक लागली. बरं बरं ठीक आहे. हो आम्हाला पण भूक लागली. आता दुपारची 1 वाजत आले. ब्रेकफास्ट नाही, फक्त कॉफी वगैरे. फक्त 25 मिनिटात 2 भाज्या बनवल्या. बापरे बापरे वा. फक्त 25 मिनिट्स मध्ये. ते तुम्हाला मी मागाशी सांगितलंच होतं. मॅजिक वुमन ना, मॅजिक वुमन. आजीच्या धाकामुळे स्पीड डबल एक्स झालेला आहे मॅडमचा. सो पटकन चेंज करून मी भाकरी बनवायला घेतली. खूप भूक लागली होती. लग्नानंतर मी फर्स्ट टाईम आज भाकरी बनवायला शिकली आहे. सो इतक्या गोल तर जमत नाही, पण 1-2 दिवसाने ट्राय करत असते. सो एक दिवशी नक्की जमतील गोल गोल भाकरी पटापट बनवायला. मग आम्ही जेवण करायला घेतलं आणि तुम्ही पाहू शकता खिडकीच्या बाहेर किती पाऊस पडत होता. त्यात आम्ही मस्त चिल केलं, मग आराम केला, कारण की पावसात कुठेच जाणार नाही. मग मस्तपैकी छान रील्स बघत आराम केला आणि संध्याकाळी जायचं म्हणलं होतं कुठेतरी सरीनंतर मस्त मस्त आकाश एकदम सुंदर झालेलं. सो मीच हट्ट केला की आपण आळंदीच्या जवळ कुठे गावात जाऊया, मस्त फिरूया. मी एक लेक पाहून ठेवलं होतं की पाहूया, लेकला जाऊया. तुम्ही आकाश बघू शकता इकडे किती सुंदर दिसतं आहे. आणि खूप मस्त नेचर झालं होतं, मस्त वेदर झालं होतं, गार वारा सुटला होता. सो आम्ही लेकला जायचं ठरवलं, पण लेकला गेलो खरं, पण तिकडे डेड एंड होता, रस्ता पण संपला होता. आणि लाईक तुम्ही पाहू शकता तिकडे लेक सुकून गेलं होतं. सो ते तर काय आम्हाला पाहायला भेटलं नाही. आणि मी फर्स्ट टाईमच एक लोकेशन डिसाईड केलं होतं. म्हणून ओंकार मला भरपूर ऐकवत होता की मी कोणतं लोकेशन डिसाईड केलं जिथे लेक सुकलं आहे, तुम्ही पाहू शकता. सो तिकडून आम्ही रिटर्न निघालो आणि मला जाऊया रिटर्न. आणि मग नंतर ठरवलं की एक मंदिर आहे जवळ, तिकडे जाऊया. तर हे आहे सिद्धबेटचं मंदिर. आळंदीचं संत ज्ञानेश्वरांचं जे मेन मंदिर आहे त्याच्या एकदम समोरच्या बाजूला हे मंदिर आहे. संत ज्ञानेश्वरांना जेव्हा वाई टाकलं गेलं होतं तेव्हा ते त्यांच्या भावंडासोबत इथे राहायला आले होते. सो ह्या मंदिराचं असं सुंदर वैशिष्ट्य आहे. इंद्रायणी नदीकाठी हे वसलेलं आहे. एकदम सुंदर नजारा दिसतो इकडे, तुम्ही बघू शकता. एकदम गोल्डन स्काय, सोनेरी आकाश झालेलं आहे. खूप मस्त वाटत होतं. पण मंदिरात आम्हाला काही जाता आलं नाही, कारण मंदिराच्या परिसरात काम चालू होतं. सो आम्ही इथेच इंद्रायणी नदीच्या लाईक त्या ब्रिजवरच आम्ही थांबलेलो जरा वेळ. ते लांबूनच दर्शन घेऊन आम्ही इथून निघालो. अशा प्रकारे आमचे दिवसाचे जे प्लॅन ठरवले होते आम्ही 2, ते तर काही पूर्ण झाले नाही. ब्रंचचा प्लॅन पण फेल झाला आणि लेक तर काय तुम्ही पाहिलं सुकलेलं होतं. आणि मंदिरात पण आज काम चालू होतं. सो आज आमचे प्लॅन तर काही ठरवल्याप्रमाणे सक्सेसफुल नाही झाले. पण मित्रांनो, जे नाही आहे त्यावर आपण विचार नाही केला पाहिजे, पण जे झालं त्याची लिस्ट केली पाहिजे. जे चांगलं चांगलं होतं त्याची लिस्ट केली पाहिजे. जसं की आम्ही मस्त लॉंग बाईक राईड झाली आमची. पावसाळ्यात इतकं सुंदर वातावरण झालं होतं, थंड वारा सुटला होता, ते आम्हाला अनुभवायला मिळालं. आणि मस्त झाली आमची इव्हनिंग. सो येताना वाटेत नर्सरी लागली होती. सो तिथे विचार केला की फ्लावरिंग प्लांट्स घ्यायचे आहेत. बाकीचे थोडेसे प्लांट्स होते आमच्याकडे, पण मोगरा, जास्वंद, रोज असे प्लांट्स घेतले आम्ही. आणि कसं म्हणजे फुलांची प्लांट्स असेल तर बाल्कनी अजूनच सुंदर दिसते.
सो प्लान्स घेऊन आम्ही घरी आलो. पाऊस लागलेला थोडासा. तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला मित्रांनो मला नक्की सांगा. तुमचेही प्लॅन असे फसत असतील पण त्यातून काहीतरी सुंदर घडत असेल तर असे काही मेमरीज असतील तुमचे की हा प्लॅन फसला पण भाई आम्ही हे पाहिलं, आम्ही ते केलं. सो असं सगळ्यांसोबत होतं. सो एक्सेप्ट करायचं, मूव्ह ऑन व्हायचं, निवांत राहायचं, शांत राहायचं. आणि बाकी तर माझ्या दुसऱ्या व्लॉगला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि भरभरून प्रेम द्या. थँक्यू. बाय बाय.